हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 6 जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी। या आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण चुकूनही या 5 पदार्थांचं सेवन अजिबात करू नका। त्यामुळे एकादशीचं पुण्य हे मिळत नाही। अडचणी सुरू होतात, संकट मागे लागतात। तर 99% लोकांना माहिती नाही की हे कोणते पदार्थ जे आहेत तर ते आषाढी एकादशीला खाल्ले जात नाहीत। तसेच या आषाढी एकादशीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय सांगणार आहे तर बघा, आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते पंढरपूरची वारी। वर्षभरातील 24 एकादशांमध्ये या एकादशीला विशेष महत्व आहे। या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे देवतत्व एकवटलेलं असतं आणि म्हणून या दिवशी जर आपण उपवास केला तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होतं। आणि म्हणून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आषाढी एकादशीचं व्रत हे करत असतात। आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचं, एकादशीला प्रातस्नान करायचं, तुळशी वाहून विष्णू पूजन करायचं आणि हा संपूर्ण दिवस उपवास करायचा। रात्री हरिभजन करत जागरण करायचे। आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणं सोडायचं। तर या दोनही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूंची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी केला जातो। तर या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात आणि या काळात सर्व शुभ कार्य थांबली जातात। भगवान विष्णू 4 महिने झोपतात आणि म्हणून त्याला चातुर्मास असं म्हटलं जातं। आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठी खूप खास असतो, पवित्र असतो। वारकरी संप्रदायासाठी हा दिवस तर दिवाळी इतकाच मोठा असतो आणि म्हणून या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन हे आवर्जून करायचं असतं। आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी या 5 पदार्थांचं सेवन हे अजिबात करायचं नाही, म्हणजे हे 5 पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाहीयेत। जरी तुम्हाला या दिवशी उपवास असला तरीही तुम्हाला हे 5 पदार्थ चुकूनही खायचे नाहीयेत, किंवा तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा तुम्हाला या 5 पदार्थांचं सेवन करायचं नाहीये। गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी सुद्धा हे 5 पदार्थ अजिबात खायचे नाहीयेत, किंवा जे वृद्ध व्यक्ती असतात तर ते सुद्धा या दिवशी उपवास करत नाही तर त्यांनी सुद्धा या दिवशी या 5 पदार्थांचं सेवन अजिबात करायचं नाहीये। आपल्या शास्त्रामध्ये हे 5 पदार्थ पूर्णपणे निषिद्ध मानले गेले आहेत, म्हणजेच वर्ज्य मानले गेले आहेत। तर असे कोणते आहेत हे 5 पदार्थ ते आपण आता पाहूयात। तर यामध्ये पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ। तर एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन केलं जात नाही। तुम्हाला उपवास असल्यामुळे तुम्ही तांदळाचं सेवन करणार नाही, पण जर तुम्हाला उपवास नसेल तर चुकूनही तुम्ही तांदळाचं सेवन करू नका। किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ असतील जसं की पापड असेल, चिप्स असेल किंवा इतर कोणतेही पदार्थ असतील, भात असेल तर तो सुद्धा चुकूनही या दिवशी तुम्ही सेवन करू नका। तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनी सुद्धा या दिवशी चुकूनही या तांदळाचा पदार्थ खायला देऊ नका, कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे आपलं मन हे चंचल होतं आणि त्यामुळे या दिवशी तांदळाचं सेवन जे आहे तर ते केलं जात नाही। यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे घेवडा। घेवड्याला अनेक ठिकाणी वालाच्या शेंगा सुद्धा म्हटलं जातं। तर या दिवशी चुकूनही घेवड्याच्या भाजीचं सेवन करू नये, त्यामुळे संतान पेढा निर्माण होते आणि या दिवशी जर आपण घेवड्याचं सेवन केलं तर आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होतात। गर्भवती स्त्रियांनी जर घेवड्याचं सेवन केलं तर त्यांना सुद्धा संतान पेढा निर्माण होते आणि म्हणून या दिवशी घेवड्याचं सेवन हे चुकूनही करू नका। नंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे बार्ली। आता बार्ली म्हणजे काय तर हे बऱ्याच जणांना माहिती नाही, पण बार्ली हे एक गहू आणि तांदळाचाच एक प्रकार आहे। तर या दिवशी बार्लीचं सेवन हे केलं जात नाही। तुम्हाला उपवास असल्यामुळे तुम्ही बार्लीचं सेवन करणार नाही, पण तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीचा उपवास नसेल, तुमच्या मुलांना किंवा वयोवृद्ध व्यक्ती असेल तर त्यांना उपवास नसेल तर त्यांना या दिवशी चुकूनही बार्लीचं सेवन करून देऊ नका। त्यामुळे तुमच्या किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकतात। यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे मांसाहार। तर या दिवशी चुकूनही मांस, मच्छी, अंड, मटण यासारख्या पदार्थांचं सेवन हे पूर्णपणे टाळायचं आहे। त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती नाराज होतात
त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत नाही। एकादशीचं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही, आपल्या मागे अडचणी संकट सुरू होतात आणि म्हणून या दिवशी चुकूनही मांसाहार हा करू नका। त्याचबरोबर या दिवशी कांदा आणि लसूण यासारख्या तामसिक पदार्थांचं सेवन सुद्धा करू नये। कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात, त्यामुळे आपलं मन हे चंचल होतं, कुठल्याही सेवेमध्ये किंवा पूजेमध्ये आपलं मन हे लागत नाही आणि त्यामुळे आपल्याला या व्रताचं किंवा पूजेचं कुठलंही फळ हे प्राप्त होत नाही आणि म्हणूनच चुकूनही तुम्हाला या दिवशी कांदा आणि लसूण यासारख्या तामसिक पदार्थांचं सेवन हे अजिबात करायचं नाहीये। तसेच या दिवशी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या डाळी किंवा कडधान्य असतील तर इथे सुद्धा तुम्हाला खाणं हे टाळायचं आहे। यामध्ये खास करून तुम्हाला मूग असेल, उडीद असेल तर यासारखे, मसूर असेल तर यासारखे जे कडधान्य आहे तर त्यांचं सेवन हे तुम्हाला अजिबात करायचं नाहीये। तसेच या दिवशी मसाले वापरताना त्यामध्ये तुम्ही मोहरी किंवा हिंग जो आहे तर तो आवर्जून टाळायचा आहे। तर हे काही पदार्थ आहेत तर ते तुम्हाला आषाढी एकादशीला चुकूनही अजिबात खायचे नाहीयेत आणि तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला सुद्धा तुम्हाला खायला द्यायचं नाहीयेत। आषाढी एकादशीचा दिवस हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय सुद्धा केले जातात। काही उपाय तुमच्यासोबत मी शेअर करत आहे, तर हे उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला आवर्जून करायचे आहेत। आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करावा। त्यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात। असं केल्यामुळे घरात सुख समृद्धी ही टिकून राहते, संकट टळतात आणि आपल्या घरात चोहोबाजूने पैसा येऊ लागतो। त्याचबरोबर या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान विष्णूंना म्हणजेच भगवान श्री हरी विष्णूंना अभिषेक करायचा आहे। असं केल्यामुळे धनवृद्धीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। कर्जमुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावं आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा। पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असं मानलं जातं। त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटो समोर ठेवावे। पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे, त्याने धनलाभ होण्याची शक्यता असते। तसेच तुमच्या मनात भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल, धनप्राप्तीची इच्छा असेल तर आपली कुठलीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिवशी 2 तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना मनोभावे अर्पण करा आणि दोन्ही हात जोडून आपल्या इच्छित मनोकामना व्यक्त करा। तर या उपायाने आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते। तर या आषाढी एकादशीला दानाचा धर्म हा सुद्धा खूप मोठा आहे। सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान। तर त्यामुळे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान तुम्ही करू शकता। तसेच पैशांची मदत जर तुम्हाला शक्य असेल तर यथाशक्तीनुसार तुम्ही गरीब व्यक्तींना पैशांची मदत सुद्धा करू शकता किंवा तुमच्या घरावर एखादी गाय आली असेल तर तिला तुम्ही गुळ चपाती किंवा चण्याची डाळ आणि गुळ हा खाऊ घाला। तर हे सुद्धा दानच मानलं जातं। तर या दानाचं मिळणारं पुण्यफळ हे खूप मोठं असतं आणि आपली भरभरून यामुळे प्रगती व्हायला सुरुवात होते। तसेच या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे। असं केल्यामुळे भगवान विष्णू हे प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात। त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची अशी मी सेवा सांगणार आहे। तर ही सेवा केल्यामुळे तुमचा पितृदोष, घरातले दोष, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या बाधा असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात। तर ती सेवा आहे ते म्हणजे आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाचं जे संक्षिप्त भागवत पारायण आहे 700 श्लोकी, याचं पारायण तुम्ही एका बैठकीमध्ये उद्याच्या दिवशी पूर्ण करा। जर तुम्हाला हे प्रत्येक एकादशीला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही या आषाढी एकादशीला जी सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते तर या एकादशीला या संक्षिप्त भागवत याचं पारायण तुम्ही नक्की करा। त्यामुळे तुमचा कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होईल। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूयात अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।